एक दिवस असा होता की ज्यावेळेला आमची जिल्हा परिषदेची इलेक्शन पहिली आली, त्याच्या अगोदर मी 2 वर्ष त्यांच्याकडे पक्षामध्ये प्रवेश केला होता आणि नंतर मी एक माझ्या व्यवसायाच्या दृष्टीने मी बाबांच्याकडे त्यावेळेला गेलो होतो. का ते बाबांनी मला त्यावेळेला एक दिवस असे जिल्हा परिषदेची इलेक्शन होती पहिली 2012 सालची. आणि बाबा मला अचानक म्हटले की तू जिल्हा परिषदला तुझी पत्नी उभे राहायला पाहिजे. अच्छा. हां, असं त्यावेळेला थेट सांगितलं? थेट सांगितलं. त्यावेळेला बाबांना म्हटलं, "मी बाबा माझी माझी इच्छा नाही आहे." हं. नंतर विचार केला, ज्यांच्यासाठी आम्ही अहोरात्र झटलो, ज्यांच्यासाठी निवडून आणायचे प्रयत्न केले आणि तेच जर आपल्यासाठी आपण हे असं संघर्ष करत असतील, तर आपण एक लढाई द्यायला पाहिजे. अच्छा. आणि त्यावेळेला बाबांनी मला खूप धाडस दिलं. "तुला लढावंच लागेल आणि तुझ्या पाठीमागे मी वडिलांचं काय, तू लढायला पाहिजे." तुम्ही ऐकलत बाबांचं? ऐकावंच लागलं मला आणि बाबांची तशी ताकदच होती. अच्छा. मी नाही म्हणूच शकत नव्हतो आणि ते त्यांचा शब्द एवढा तुमच्यासाठी महत्त्वाचा होता? बाबांचा शब्द हा आमच्यासाठी हेच होता आणि तो शब्द मी त्यावेळेला डावलला असता तर मी आज या ठिकाणी आलो नसतो. ते माझ्यासाठी एक धाडसच होतं आणि बाबांचं त्यावेळेला माझ्यासाठी एक सपोर्ट होता.